शिक्षा झालेले काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी आता रद्द होण्याची शक्यता आहे। नागपूर पोलिसांनी विधिमंडळाला केदार यांना झालेल्या शिक्षेची माहिती दिली आहे आणि आता या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर या प्रकरणामध्ये वरच्या कोर्टामध्ये अपील करणार असून त्या ठिकाणी केदार यांना दिलासा मिळेल असा विश्वास मवियाच्या नेत्यांना वाटतोय। बघूयात। माजी मंत्री सुनील केदार यांना शुक्रवारी रात्री उशिरा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी केदार आणि इतर आरोपींना दोषी ठरवत कोर्टाने शुक्रवारी 5 वर्षांची शिक्षा सुनावली। त्यानंतर कारागृहात रवाना करण्यापूर्वी पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी सुनील केदार आणि इतर आरोपींना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेलं। केदार यांनी मायग्रेनचा त्रास असल्याने तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली। केदार यांची तपासणी केल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय। इतर आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे। दुसरीकडे या शिक्षेच्या निर्णयानंतर सुनील केदार यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। नागपूर पोलिसांनी विधिमंडळास केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली। नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधिमंडळाकडे पाठवले। केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। केदार यांना झालेल्या शिक्षेनंतर भाजपाचे नेतेही आता आक्रमक झाले असून केदार यांचं विधिमंडळातील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार दोषी आढळले आहेत या संदर्भाचा आजच न्यायालयाने निकाल दिला। त्यांचं सदस्यत्व रद्द करावं ही प्रमुखता मागणी मी सन्माननीय सभापती विधानसभा यांना नक्कीच करतोय। या घोटाळ्याच्या दोषींना न्याय देण्याचं काम न्यायालयाने केलं। सुनील केदारवर अजूनपर्यंत काँग्रेसने कारवाई का नाही केली? नागपूर सहकारी बँकेद्वारा करोडो रुपयाची लूटमार केली, 5 वर्षाची सजा झाली। या सुनील केदारची हकालपट्टी अजूनपर्यंत काँग्रेस नेत्यांनी केली का नाही? सुनील केदारची आमदार म्हणून तो हकालपट्टी व्हायलाच हवी, पण त्याचबरोबर काँग्रेस नेते त्याच्यावर केव्हा कारवाई करणार? तर दुसरीकडे मवियाचे नेते केदार यांची पाठराखण करताना दिसत आहेत। या प्रकरणात सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलंय। त्यांची लवकरच सुटका होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात येतोय। विरोधकांवरच अशी कारवाई होते अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। खालच्या कोर्टाचा निर्णय आहे, ते त्याला अपीलमध्ये जातील, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ आणि त्याच्यात निश्चितपणे चांगला मार्ग निघेल। काँग्रेसचे नेते आहेत, सुनील केदार आमचे सहकारी आहेत, ज्येष्ठ नेते आहेत। भारतीय जनता पक्षाचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावरती असे खटले चालले पाहिजेत, पण सध्या न्यायालयांवरती ज्या प्रकारचा दबाव आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या लोकांना समन्स येतील, विरोधी पक्षातल्या लोकांनाच अटका होतील आणि विरोधी पक्षातल्या लोकांच्या खासदारक्या रद्द होतील। त्याच्यामुळे सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा ठोठावली आणि त्यांच्या आमदारकीवरती तलवार लटकवली याचं मला आश्चर्य वाटत नाही। संपूर्ण महाविकास आघाडी, खास करून शिवसेना, ही सुनील केदार यांच्या बरोबरीनं ठामपणे लढत राहील। माझा मित्र निर्दोष आहे असं माझं स्पष्ट मत आहे। आमदारकी रद्द होण्यासाठी जे 2 वर्षाचा कारावास आहे तो झालेला आहे त्यांना, पण वरच्या कोर्टाने स्टे दिला तर ह्या शिक्षेची अंमलबजावणी कायदेशीररित्या विधान भवनामध्ये होऊ शकत नाही। आता या प्रकरणात सोमवारी मुंबई हायकोर्टात केदार यांच्याकडून शिक्षेबाबत अपील होण्याची शक्यता आहे। आमदार खासदाराला कोणत्याही न्यायालयाने 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा सुनावली तर त्याचं सदस्यत्व रद्द होईल असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने 2013 साली दिलाय। मोदी आडनावावरून टीका केलेल्या प्रकरणात राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती, मात्र सुरत कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने त्यांना दिलासा मिळाला होता। आता सुनील केदार यांच्या प्रकरणात वरिष्ठ कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।